नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामध्ये असलेल्या भुईबावडा घाटामधून प्रवास करत घेऊन जाणार आहे। हा घाट उंच उंच सह्याद्री पर्वतांनी आणि घनदाट जंगलांनी परिपूर्ण आहे। जे सह्याद्रीचे उंच डोंगर आहेत ते पूर्णपणे दगडाने बनलेले आहेत आणि त्या दगडांच्या कपाडीमधून लहान रोड वेडी वाकडी वळणांनी पूर्ण भरलेला आहे। रोडचा प्रवास खतरनाक असणार आहे, पण प्रवास करत जाताना आपल्याला जो व्ह्यू बघायला मिळणार आहे त्याने मनाला एकदम आनंद मिळणार आहे। उंच डोंगराच्या टोकावरून आपल्याला प्रवास करत 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 डोंगराच्या पायथ्यापर्यंत यायचं आहे। तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला समजेल या खतरनाक घाटामधून प्रवास करण्याचा अनुभव कसा असतो आणि स्कूटीवरून या घाटावरून वरून खाली येण्याचा अनुभव कसा असतो हे देखील आज तुम्हाला बघायला मिळणार आहे। घाटाची सुरुवात इथून पुढे होते आणि घाटाचे प्रवेशद्वार कसे आहे आणि पूर्ण घाटातील प्रवास आपला कसा होतोय हे देखील तुम्ही माझ्यासोबत बनून राहून बघा। भुईबावडा घाटामध्ये मी आता प्रवेश करत आहे। घाटाचे प्रवेशद्वार आपल्याला थोड्याच वेळात दिसणार आहे। घाटाच्या सुरुवातीला दोन्ही साईडला आपल्याला ह्या दगडांच्या दरडी दिसतात, त्यामुळे समोरचे वाहन अचानक आलेले दिसत नाही। सावधगिरी बाळगत इथून गाडी चालवावी लागते। बघा, हे आहे घाटाचे प्रवेशद्वार, बघू शकता तुम्ही। इथून पुढे मेन घाटाची सुरुवात होते। जरी उन्हाळा असला, भरपूर ऊन असलं, गवत सुकलेलं असलं तरी सुद्धा या घाटामधून जाताना खूप मजा येते। पावसाळ्यामध्ये जो व्ह्यू बघायला मिळतो तो व्ह्यू आता बघायला मिळणार नाही, पण अशा उंच सह्याद्रीच्या डोंगरामधून एका कपाडीवरून हा रोड जातो। त्यामुळे हा रोड खतरनाक तर आहेच, पण त्या रोडने प्रवास करायला वेगळीच मजा आपल्याला येते। जोरदार वारे पण सुटलेले आहे, त्यामुळे माझा आवाज कदाचित तुम्हाला क्लिअर येत नसेल। बघू शकता तुम्ही वरती हा डोंगर कसा आहे, जो पूर्णपणे दगडाने बनलेला आहे। या रोडने वाहने कमी येतात, पण खाली जात असताना स्कूटी बाईक तुम्ही बंद करून घसरण असल्यामुळे जाऊ शकता। मी पण तसेच केलेले आहे। आणि समोर जो डोंगर आहे तो किती उंच आहे बघा। आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या डोंगराच्या दगडावरती अनेक प्राण्यांची चित्रे काढलेली बघायला मिळतील। तो व्ह्यू आपल्याला कसा वाटतोय हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि ह्या रोडने जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा असे वाटते जणू काय आपण ढगातून प्रवास करत आहे, कारण खाली किती खोल दरी आहे। मी थोड्या वेळात तुम्हाला दरी देखील दाखवणार आहे, कारण हा सह्याद्रीचा डोंगर एवढा उंच आहे की आपल्याला ढगातून गेल्यासारखं वाटतं। बघा, या ठिकाणी चिंचोळा रोड आहे, समोरच्या गाड्या अचानक आलेल्या दिसत नाहीत। आणि समोर जो डोंगर आहे त्या डोंगरावरती गगनगड आहे आणि गगनगिरी महाराजांचा मठ देखील आहे। बघा, वेडी वाकडे वळणे आहेत, त्यामुळे अचानक गाड्या येतात, त्यामुळे हॉर्न देत आणि लक्ष देत या ठिकाणी प्रवास करावा लागतो। आता मी तुम्हाला इथून पुढचा व्ह्यू कसा आहे हे दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा आणि हा प्रवास कसा मी करत आहे हे बघा। आणि तुम्ही देखील कधीतरी वेळात वेळ काढून फोर व्हीलरवरून येऊ नका, टू व्हीलरनं या, कारण फोर व्हीलरमधनं पूर्ण व्ह्यू बघता येत नाही। टू व्हीलरमधून आल्यामुळे असे उंच डोंगर, या कपाडी हे सर्व काही बघता येते। फोर व्हीलरमध्ये तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता, पण साईडचा बघू शकता, पण वरचा व्ह्यू तुम्हाला दिसणार नाही। त्यामुळे टू व्हीलरचा सहारा घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतो। आणि खाली किती खोल दरी आहे बघू शकता तुम्ही, त्यामुळे आपल्याला असं वाटतंय जणू काय आपण ढगामधून प्रवास करत आहे। आता समोरचा जो टर्न तुम्हाला दिसत आहे तो टर्न पार करून जेव्हा आपण पुढे जाणार आहे
तेव्हा आपल्याला दगडावरती कोरलेले अनेक प्राण्यांची चित्रे बघायला मिळणार आहेत. या घाटामध्ये 20, 25 ते 30 यापेक्षा जास्त स्पीडने जाऊ नका, कारण अचानक जर ब्रेक नाही लागला तर खाली खोल दरी आहे. बघा, हा ट्रॅक्टर 2 हे घेऊन आलेला आहे गवताच्या टॉल्या, म्हणजे पिंजर आहे ते. आणि समोर त्या दगडावरती आपल्याला वाघ बघायला मिळतो. पहिलं चित्र वाघाचं बघायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी 2 हरणी देखील आहेत. उन्हा आणि पावसामुळे ही चित्रे थोडी खराब झालेली आहेत, पण पर्यटकांना, प्रवाशांना हे चित्रे बघत प्रवास करायला मस्त वाटतं. बघा, या ठिकाणी लांडगा आहे, कोल्हा किंवा लांडगा. हे काय आहे बघा, प्राणी कोणता आहे. हा टर्न किती खतरनाक आहे बघा, समोरचं काही दिसत नाही. आणि हा दगडांचा डोंगर. या ठिकाणी चित्त आहे, म्हणजे जेव्हा ही चित्रे आपण बघतो. हो, आता या ठिकाणी थोडं थांबून आपण काळ्या माकडांचं दर्शन घेऊया. बघा, या ठिकाणी काळे माकडे आहेत आणि एक दुसऱ्याच्या अंगावरती काही किडे वगैरे आहेत का शोधत आहेत आणि गार या झाडावरती बसलेले आहेत. आता आपण इथून पुढचा व्ह्यू बघूया कसा आहे. तुम्ही बघू शकता, मी हेल्मेट घालून स्कूटीवरून या घाटामधून प्रवास करत निघालेलो आहे. पाठीमागचा व्ह्यू कसा आहे बघू शकता तुम्ही. आणि या घाटामधून प्रवास करण्याची जी मजा येते त्याचा अनुभव शब्दात सांगता येत नाही, कारण हा घाट निसर्गाच्या सानिध्यामधून जातो. त्यामुळे प्रवास करायला वेगळीच मजा आपल्याला अनुभवायला मिळते. आता आपण प्रवास करत पुढे आल्यानंतर पुढे आपल्याला या घाटामध्ये असे 2 डोंगर बघायला मिळतात. जणू काय असे वाटते या डोंगरामधून पुढे गेल्यानंतर आपण समोर खोल दरीमध्ये तर प्रवेश करत नाही, कारण हा व्ह्यू तसाच वाटतो. आता मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो, दोन्ही डोंगरामधून या घाटातील रोड पुढे कसा जातो. बघा, या ठिकाणी हे 2 डोंगर जेव्हा आपण क्रॉस करून पुढे जातो तेव्हा आपल्याला असे वाटते जणू का आपण समोर असलेले खोल दरीमध्ये तर प्रवेश करत नाही, पण असे नाही. इथून साईडला पण एक वाट जाते, म्हणजे या ठिकाणी एक टर्न आहे. हा टर्न पार करून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपण त्या डोंगराला वेढा घालून मागे पुन्हा या रोडने घाट उतरत पुढे जातो. बघू शकता तुम्ही, समोर जो डोंगर दिसत आहे त्या डोंगराच्या एका कपाडीने आपण प्रवास करत पुढे आलो. अजून काही प्रवास करत आपण पुढे गेल्यानंतर पुढे आपल्याला एक घनदाट जंगल देखील लागते. सुरुवातीला झाडे कमी असली तरी सुद्धा घाट जसं आपण उतरत जातो तसे तसे आपण घनदाट जंगलाचा अनुभव घेत पुढे जातो. बघा, स्लायडिंग होऊ नये म्हणून या ठिकाणी दगडांची भिंत पण घातलेली आहे, कारण पावसाळ्यामध्ये या भागामध्ये जोरदार पाऊस लागतो आणि त्या डोंगरावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे रस्त्यामध्ये खड्डे, स्लायडिंग होण्याची संभावना जास्त असते. त्यामुळे सुरक्षता म्हणून साईडला भिंती किंवा जाळी लावलेली आहे तारांची, गाड्यांच्या वरती दगड घसरू नये. तुम्हाला बघू शकता तुम्ही पाठीमागचा व्ह्यू कसा आहे. गाडी चालवत असताना, व्हिडिओ बनवत असताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. थोडे लक्ष हटले तर दुर्घटना होऊ शकते, कारण या ठिकाणी एवढे खतरनाक टर्न आहेत, विहिरीवाकडे वळणे आहेत. तुम्ही जरा जरी दुर्लक्ष केलं की गाडी अचानक साईडच्या नाल्यामध्ये किंवा पुढे या डिवाइडला जाऊन धडकू शकते. किती उंच हा डोंगर आहे बघा. त्या डोंगरावरून आपण खाली आता निघालेलो आहे. दुपारची भरपूर ऊन आहे तरी सुद्धा त्या घाटामध्ये आल्यानंतर ऊन लागत नाही. त्या घाटाच्या पायथ्यापासून जे वारे वाहत पुढे पुढे येते त्याचा अनुभव छान असतो मित्रांनो. बघा, आता आपण 60% घाट उतरून खाली आलेलो आहे. अजून
40% घाट आपल्याला उतरायचा आहे. त्यानंतर आपण वैभववाडीच्या जवळ पोहोचणार आहे. या घाटामध्ये जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये येतो तेव्हा समोरचा व्ह्यू आपल्याला काही दिसत नाही, एवढे धुके या घाटामध्ये असते. या घाटाचा सुंदर नजारा बघायचा असेल तर तुम्ही श्रावण महिन्यात येऊ शकता, कारण श्रावण महिन्यामध्ये पाऊस थोडा कमी असतो आणि ऊन आपले दर्शन देते, त्यामुळे धुके नष्ट होते आणि सुंदर हिरवागार व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. पण वारे काही कमी होत नाही, या ठिकाणी वारे भरपूर असते बघा. इथून पुढे आता आपल्याला झाडांच्या सानिध्यामधून पुढे जावं लागणार आहे. हा वेगळाच नजारा असणार आहे. या ठिकाणी किती मोठं स्लायडिंग झालंय बघा. पावसाळ्यामध्ये हा डोंगर घसरलेला आहे. आता आपण या डोंगराचा खरा आनंद घेऊ शकतो. म्हणजे हा डोंगर किती उंच आहे बघा, डोंगराचे टोक बघा, तिथून हा रोड खाली 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 आलेला आहे आणि अजून काय आपण डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलेलो नाही. हा डोंगर भरपूर उंच आहे. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी अजून आपल्याला थोडा प्रवास करावा लागणार आहे. बघू शकता तुम्ही, जी वरची वाहने आहेत ती खालून दिसतात पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत, कारण या मार्गाने वाहने कमी जातात. रोड दिसत आहे वरचा आणि वाहने एकदम लहान दिसतात. एवढा उंच हा डोंगर आहे. छान अनुभव आला आज प्रवास करायला. आता आपण हा घाट पार करत करत पुढे जाणार आहे आणि पुढे जाऊन आणखी एक घाट येतो, तो घाट देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. हा घाट आता आपण उतरत आलो. तर पुढचा जो घाट आपल्याला चढायचा आहे त्या घाटाचं नाव आहे अनुस्कोरा घाट. तो घाट देखील या घाटापेक्षा उंच डोंगराने परिपूर्ण आहे आणि त्या घाटातील व्ह्यू सुंदर आहे. घाटाच्या पायथ्याशी अर्जुन खूप मोठे धरण देखील आहे, अर्जुन डॅम. तो देखील घाटाच्या वरून आपल्याला बघायला मिळतो आणि घनदाट जंगलाचा व्ह्यू घाटामधून आपल्याला अनुभवायला मिळतो. हा घाट अजून थोडा आपल्याला उतरावा लागणार आहे, म्हणजे अजून 15% घाट उतरायचा बाकी आहे. बघा मित्रांनो, आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटत आहे माझा. या ठिकाणी या झाडांना जी पालवी आलेली आहे, पानांचा रंग गुलाबी रंगांचा आलेला आहे सुरुवातीला, नंतर हळूहळू हिरवी रंगांची पाने बनत जातात. हा नजारा बघून खूप छान वाटलं मित्रांनो. उन्हापासून खूप थकवा जाणवला होता, एवढं ऊन मागं लागलं गगनबावड्यामध्ये. पण या घाटामधून जसं जसं खाली उतरत आलो तसे तसे उन्हापासून बचाव होत गेला आणि शरीर थंड झालं. एवढा थंडावा या ठिकाणी आहे आणि समोर एक लाल तोंडाचं माकड देखील रस्त्यामध्ये बसलेलं आहे. हाय. आता मला त्याला खायला द्यायला काही नाही, तर मी वाटेमध्ये बिस्किट पुडला आणायला पाहिजे होता, म्हणजे यांना देऊ शकलो असतो. पण माझ्या लक्षात नाही आलं. न थांबता डायरेक्ट पुढे आलो. या ठिकाणी या दगडांमधून पाणी वाहते पावसाळ्यामध्ये, त्याच्या निशाणी तुम्ही बघू शकता. हे दगड इथं स्लायडिंग झाल्यामुळे या ठिकाणी नवीन रोड बनवलेला आहे. आता आपण एका ठिकाणी थांबून थोडं पाणी पिऊया, कारण हा घाट इथं आता संपलेला आहे. इथून पुढे आता प्लेन रोडची सुरुवात होते. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामध्ये असलेला भुई बावडा खतरनाक ॲडव्हेंचर घाट दाखवला. घाटाच्या सुरुवातीपासून घाटाच्या पायथ्यापर्यंत आपला प्रवास कसा झाला हे सर्व तुम्ही बघितलं. घाटातील सुंदर नजारे, दगडावर काढलेली प्राण्यांची चित्रे आणि घाटाच्या खाली असलेली खोलदरी, हे सर्व बघितल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव आला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज मी हा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पते, हर हर महादेव.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.